सांगलीत मनोज जरांगे पाटील बोलतायत, थेट जाऊया. धर्माचे लोक एकत्र येऊन हे लढा जिंकणारे, सामान्य लोकांच्या हातात सत्ता देणारे. तुम्ही एखादा पक्ष स्थापन करून निवडणूक लढणार का स्वतंत्र एखाद्या बॅनर खाली निवडणूक लढणार? आम्हाला राजकारण नाही ना करायचं, त्याच्यामुळे पक्ष नाही, सगळे अपक्ष. नाव ठेवावं लागेल ना. अपक्ष नाव आहे ना, कोणत्याच पक्षाचं नाही असं सामान्य महाराष्ट्रात एकच चिन्ह घ्यायचं असेल काय गरज नाही, करावं लागेल ना. चिन्हावर काय नसतं. ज्याला नवीन चेहरा द्यायचा आहे, ज्याला पारदर्शक चेहरा द्यायचा उमेदवार म्हणून पक्षाला, मग त्याला जनतेपुढे जायचंय किंवा स्वच्छ प्रतिमेचा आहे, याला मतदान द्या. आमच्याकडे मतं ऑलरेडी आहेत, आम्हाला काय चिन्ह कोणचं असलं तरी गरज नाही. आज घराघरातल्या मराठ्यांनी त्यांना नुसतं कळालं बी तरी त्यांचा पाठ झाला म्हणायचं. तुम्ही पुरस्कृत करू शकता काय उमेदवार अपक्ष हा सगळे अपक्ष पुरस्कृत करू शकतात. हो. दक्षिण महाराष्ट्राचा दौरा तुमचा, या दौऱ्यामुळे बरेच प्रस्थापित मराठी नेते असतील किंवा इतर नेते असतील सगळे नाराज होतात. चला, काय तुम्ही त्यांच्या अस्तित्वालाच आव्हान देता या दौऱ्याच्या मार्फत? तुमची नेमकी भावना आहे का की तुम्ही प्रस्थापित मराठ्यांना आधार देण्यासाठी हा दौरा केला, त्या गोरगरिबांची लाट सज्ज करणार? त्यांच्या नाराजीला मी काय करू? त्यांच्या नाराजीला मी काय करू शकत नाही. माझ्या समाजाच्या नाराजीचं काय? आमचा प्रश्न कोण सोडणार? तुमच्या नाराजी दूर करायला आम्ही काय ठेका नाही घेतला. माझ्या समाजाच्या अडचणीचं काय, माझ्या समाजाच्या नाराजीचं काय? आणि यातून एक सिद्ध झालं की यांनी विनाकारण गट पाडले होते. जसे पक्षात गट पाडलेत तसे यांनी मराठ्यांच्या महाराष्ट्रात विभागात गट पाडले होते. आमचं काहीच नसताना सुद्धा दाखवत होते की मराठवाड्यांचं पश्चिम महाराष्ट्राचं जमत नाही, किंवा पश्चिम महाराष्ट्राचं खानदेशचं जमत नाही, कोकणचं किंवा विदर्भ मुंबई विभागाचं जमत नाही. हे कोणी सांगितलं यांना की आमचं त्यांचं जमत नाही म्हणून? तुमच्या स्वार्थासाठी तुम्ही काही पण द्वेष पसरणार, जनता कशी ऐकल? शेवटी पश्चिम महाराष्ट्राचं, मराठवाड्याचं, विदर्भाचं रक्त एक आहे ना. कोकणचं असो, मुंबईचं असो, आमचे सगळं माणसं आहेत ना. आम्ही का मराठवाड्यात जाणार राहते? आमचं सगळं रोटी बिटी व्यवहार पण होतो. आमचे त्यांचे नाते आहेत, आम्ही मराठा आहेत, आमचं रक्त एक आहे सगळ्यांचं, विदर्भापासून मराठवाडा, कोकण, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र. सॉरी, हे स्वतःच्या स्वार्थासाठी विनाकारण आमच्यात द्वेष दाखवतात, पण आमच्यात कसलाही द्वेष नाहीये. पश्चिम महाराष्ट्रच काय, सगळा महाराष्ट्रातला मराठा एकजूट आहे आणि कायम राहणार आहे. आरक्षण जर नाही दिलं यांचा सुपडा साफ करणार आहेत मराठी. तुमचं असं म्हणणं का सर, मराठीचे पारंपरिक मराठी नेते आहेत ते आपल्या सामान्य मराठीच्या रयत मराठ्यांपेक्षा त्याचा संपर्क तुटलाय आता? नाही, संपर्क नाही तुटला. त्यांचा स्वार्थ जागा झालेला लोकांच्या लक्षात आलाय. संपर्क कसं तोडतील ते? संपर्क तर चालूच आहे ना त्यांचा. हे काय असा या विभागात भेद आहे, त्या विभागात भेद आहे. दुसरा संपर्क चालू आहे त्यांचा. EWS त्यांनीच रद्द केलं, सांगते आंदोलनानं केलं. आंदोलनाच्या हातात ते EWS रद्द करणं म्हणजे यांचा द्वेष पसरणं सुरूच आहे. परंतु जनता नाही का त्यांचा? आता सामान्य जनता आता कुठल्याच पक्षातल्या नेत्याच्या पाठीमागे राहू शकत नाही, कारण त्यांनी मुलं नुसते शिकवायसाठी शिकवलेले नाहीयेत, शिकायचे आहेत म्हणून. एसटीची पाटी वाचायला आली पाहिजे म्हणून नाही शिकवलेली. प्रत्येकाचं स्वप्न आहे आपलं लेकरू काहीतरी अधिकारी झालं पाहिजे, आणि त्या आरक्षणामुळे होत नाही. आणि ज्या पक्षाला आपण निवडून दिलं त्याच पक्षातले नेते मराठा आरक्षणाला विरोध करायले. त्यामुळे पक्षातला सुद्धा मराठा आता कमी व्हायला लागलाय आणि जातीच्या आणि मुलाच्या बाजूने उभा राहिला. पाटील स्वतःमध्ये दारे धरणार असेल किंवा गुरं चालणार असेल, हे सुद्धा आता स्वप्न पाहू लागलाय, मी आमदार होऊ शकतो. याच्याकडे कसं पाहता? नाही, ते काय चालू असतं, त्याचं काय असतं, इच्छुक असली पाहिजेत असं थोडं कोणी बघतोय. मला त्यांनीच बघावं का? मग जाणारा मागच्याने काय बघू नाही का? झोपडीत राहणाऱ्याने काय स्वप्न बघायचे नाही का? काय एखाद्याच्या बिल्डिंग समोर काम करणाऱ्या वॉचमॅन बघायचं नाही काय? आताचे नेते ते पूर्वी दाढी धरत होते, नंतर दारा धरायला लागली, असा विषय आहे. आपण हे नाही ना धरणार, हे नाही धरणार. हे फक्त समाजासाठी काम करणारे लोक आहेत. पाटील साहेब, तुम्ही आता फार महत्वाचं स्टेटमेंट केलंय.